ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। बनावट जन्म आणि आता मृत्यू प्रमाणपत्र रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी आधार कार्ड धारकांसाठी हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे नवीन आलेल्या बातमीनुसार उद्यापासून संपूर्ण देशामध्ये आधार कार्डवर 3 नवे नियम आता लागू झाले आहेत। आधार कार्डवर लागू झाले हे 3 नवे नियम प्रत्येकाला पाळावेच लागणार। आधार कार्डवरचे हे नियम तुम्ही पाळले नाही तर होणार तुम्हाला 3 वर्षे जेल सोबत 10,000 रुपयांचा दंड। आधार कार्ड हेच महत्त्वाचं कागदपत्र बँकेच्या खात्याला जोडलेलं असल्यामुळे सर्व सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डच्या नंबरवरच येत असल्याने सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन वर्षामध्ये 2026च्या नवीन नियम लागू केले आहेत। या नवीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना 3 वर्षे जेल वरून 10,000 रुपयांचा दंड आता या ठिकाणी भरावा लागणार आहे। आता तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की इतके नियम आधार कार्डावरती कडक का लावण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे 2026 या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये आधार कार्डचा नंबर वापरून जवळपास 1200 लोकांच्या बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरचे 3 नियम नवीन लागू केलेत। जर या नियमांचे पालन तुम्ही नाही केले तर आधार कार्डच्या सर्व सुविधा आता बंद होणार आहेत। आधार कार्ड सुरू असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला बंद होणार आहे। यामध्ये विशेषतः लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, सरकारी पेन्शन घेत असाल तर ती पेन्शन येण्यामध्ये सुद्धा खूप मोठी अडचण होणार आहे। कारण तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं असतं। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्टामध्ये खातं या ठिकाणी उघडलं असेल आणि या बँकामध्ये आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर बँकेमधून पैसे काढता येणार नाही, बँक खाते देखील बंद होणार। आधार कार्डवर सुरू झाले आहेत 2026 मध्ये 3 नवे नियम जे प्रत्येक भारतवासियाला या ठिकाणी आता पाळावेच लागणार आहेत। सरकारने लावलेले हे 3 नवे नियम आधार कार्डवरचे जे आहेत तर ते तुम्ही नक्की पाळायचे आहेत, अन्यथा मोठी कारवाई होणार आहे। आधार कार्डची सुविधा देखील बंद होणार आहे, सर्व योजनांचा लाभ देखील बंद होणार आहे। आधार कार्डवरचे 3 नवे नियम प्रत्येकाला पाळावेच लागतील। प्रत्येक वर्षाला नवनवीन बदल होत असतात आणि या वर्षी देखील मोठे बदल आता या ठिकाणी आधार कार्डवर लागू करण्यात आलेत। या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेत। या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डची सुविधा बंद होऊन वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डची सुविधा अनेकांची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आधार कार्ड बंद झालं की त्याला कनेक्ट असणारं बँक खाते देखील लगेच बंद होईल। त्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या सगळ्या सरकारी योजनांचा लाभ देखील बंद होईल। आता 140 कोटी लोकांना मोठा धोका यामध्ये बसणार आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्या योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना। तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर लाभ तातडीने बंद होऊ शकतो। कारण की योजनांचे जेवढे पण काही पैसे बँकेत येतात तर त्याच बँक खात्याला आधार कार्ड नंबरवरून येतात, ज्यामध्ये आधार कार्डच्या नंबर संदर्भातले हे नवीन नियम तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला कोणत्याच बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। जर तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल किंवा नसाल तर तुम्हाला देखील 3 वर्षे जेल आणि 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो। त्याचं कारण म्हणजे बँकेचं खातं तुम्ही नक्की या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या बँकेत असणार आहे आणि त्याला आधार कार्ड जोडलेलं तुमचं नक्कीच या ठिकाणी असणार आहे। तुम्ही यामधून वाचू शकणार नाही। प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे आणि तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे। 3 नियमांचे पालन नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होईलच, वरून 10,000 रुपयांचा दंड आणि या ठिकाणी 3 वर्षे कारावास देखील होऊ शकतो। आधार कार्डवर कोणते 3 नवे नियम लागू झालेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पुढे या ठिकाणी सांगण्यात आल्या। आम्ही जे 3 नियम तुम्हाला सांगणार आहे त्याचं पालन तुम्ही नक्की करा। प्रत्येक वर्षी सरकार काही ना काही बदल करत असतं, तशाच प्रकारचा मोठा बदल आता आधार कार्डच्या बाबतीत या ठिकाणी आता लागू करण्यात आला आहे। टोटल सगळ्यात कागदपत्रांची आता या ठिकाणी तपासणी होणार आहे। महत्त्वाचं कागदपत्र कोणतं आहे? आधार कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि आधार कार्ड शिवाय काहीच कोणतंही काम होत नाही, तुम्हाला पण माहिती आहे। कोणतीही सरकारी योजना असेल आधार कार्डच्या बाबतीत असू द्या ती पूर्ण होतच नाही आहे। बँकेत काम असू द्या, कलेक्टर ऑफिसमध्ये, सरकारी ऑफिसमध्ये, कुठल्याही तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत असू द्या, कुठेही असू द्या, तर आता एक काम आधार कार्ड शिवाय होत नाही। सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र हे असल्याने यावरतीच नवीन नियमावली आता लागू करण्यात आल्या, ज्यामुळे लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्या योजना असतील, पेन्शन असेल, तुमच्या बँकेत पेन्शन येत असेल, ज्येष्ठांच्या कोणत्याही योजना असेल, तुम्ही आता लाल परी म्हणजे ST महामंडळातून
आधार कार्ड दाखवून जर प्रवास करत असाल आणि या नियमांचे पालन नाही केलं तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। योजनांचे पैसे देखील आता यायचं बंद होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 3 नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि व्हिडिओच्या शेवटी आधार कार्डच्या बाबतीत महत्त्वाची 3 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी करायला सांगितलेत। इथून पुढे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक असतं, त्यामुळे आता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जी काय फसवणूक होत आहे बघा, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड झाला होता, तर तो तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आधार कार्डच्या माध्यमातून पैसे बँकेच्या खात्यामध्ये लोकांच्या माध्यमातून आता काढून सुद्धा आता या आधार कार्डामुळे येऊ लागलेत। त्यामुळे बँकेतून पैसे या ठिकाणी फसवणुकीच्या घटना झालेत, अनेकांच्या तक्रारी आलेत। त्या वाचवण्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे हे देखील सरकारने माहिती दिल्या। आधार कार्डवरून पैसे उकळल्याच्या घटना सरकारच्या डोळ्यासमोर आलेत। या आधार कार्डच्या बाबतीत काय काय त्या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे पण समजणार आहे। तसेच 3 नियम आहेत आधार कार्डवर लागू करण्यात आलेत, जे सर्वांनी बघणं पाळणं बंद कर काय। आता तुमच्या बँकेच्या जॉईन अकाउंटला म्हणजेच बँकेच्या खात्याला जर तुम्ही आधार कार्ड नंबर जोडला असेल तर बँकेत कुठल्याही योजनांचा लाभ या ठिकाणी येत असेल तरी सुद्धा तो लाभ तातडीने बंद होऊ शकतो। बघा, सगळ्यात पहिल्यांदा 3 नवे नियम कोणते आहेत ते पाहूया। लास्टला व्हिडिओच्या शेवटी एक बोनस टिप्स तुम्हाला सांगणार आहे। आधार कार्डच्या बाबतीत तुमची कधी फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने तुम्हाला काय सूचना सांगितलीत या ठिकाणी सांगतो पहा। पहिला नियम लावण्यात आलाय, कोणता लावण्यात आलाय बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आधार कार्डवर पहिला नियम आता लावण्यात आलाय, तो फारसा लोकांना एवढा गरजेचा नाही, ज्यांना एक महत्त्वाची एक सुविधा आहे जे आधार कार्डची आता बंद करण्यात आल्या। पहिल्या नियमांतर्गत एवढं काही जास्त नाही, परंतु दुसरा तिसरा नियम जो पुढचा आहे तर तो विशेष जर तुम्ही कुठल्याही योजनांचा लाभ घेत असाल आणि बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडला असेल तर दुसरा तिसरा नियम तुम्हाला पाळावाच लागणार आहे, अन्यथा सगळे पैसे बंद होतील। बँकेत जर तुम्ही आधार कार्ड जोडला असेल तर बँकेतून पैसे देखील काढता येणार नाहीत आणि काढता देखील येणार नाहीत। त्यासाठी पहिला नियम आहे आधार कार्डचा लावण्यात आलाय, तो म्हणजे आधार कार्ड काढून तुम्ही किती वर्ष झाले ते बघा। तुम्ही जर आधार कार्ड काढून 10 वर्ष तुम्ही वापरत असाल, उदाहरणार्थ 2026 सध्याला सुरू आहे, तुम्हाला 2015 मध्ये आधार कार्ड काढला असेल, 2010 मध्ये काहींनी आधार कार्ड काढले, तुम्ही जर 10 वर्ष जुना आधार कार्ड वापरत असाल तर तुम्हाला खूप महत्त्वाचा पहिला नियम आहे। बरेचसे लोक असे आहेत भरपूर दिवसापासून आधार कार्ड काढलंय परंतु ते जुना आधार कार्ड आहे, त्यांनी आधार कार्ड कोणत्याही बँकेला या ठिकाणी जोडलेला आहे। तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक आहे आणि तुम्ही योजनांचे पैसे घेत असाल, बँकेकडे तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी दिला असेल तर तुमच्यासाठी नियम अगदी या ठिकाणी हा महत्त्वाचा आलेला आहे। बघा, पहिला नियम असा आहे ती म्हणजे सरकारने एक सुविधा तातडीने आता या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। पूर्वी कोणतेही कागदपत्र काढण्यासाठी आधार कार्ड मागितलं जात होतं, आजही मागितलं जातं। म्हणजे कोणतेही उदाहरणार्थ पॅन कार्ड काढायचं असेल, कुठलेही सरकारी डॉक्युमेंट काढायचं असेल तर आधार कार्ड या ठिकाणी पहिला मागितलं जात होतं, परंतु आता या ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्न जर भरायचं असेल तर त्यावेळी काय व्हायचं, पूर्वी ऑप्शन दिसायचं तुम्हाला, तर आधार कार्ड जर काढलं नसेल तर नोंदणी क्रमांक असेल तर या ठिकाणी आता इंटरेस्टेड नंबर आहे तर तो या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा। परंतु आजपासून पहिला नियम लागू होतोय, त्यामध्ये आधार नोंदणी क्रमांक चालणार नाही, तिथे आधार नियम या ठिकाणी चालणार नाही। तर आता लक्ष आहे का, ज्यांनी पॅन कार्ड काढलं नाही, पासपोर्ट काढलं नाही, इन्कम टॅक्स केलं नाही किंवा सरकारी कुठलंही काम केलं नाही तर पूर्वी आता हे व्हायचं, आधार नसलं तरी आधार कार्ड जरी नसलं तरी आधारचा अर्ज क्रमांक या ठिकाणी आता त्यावेळी चालून जायचा, पण आता अर्जाचा नंबर जो आहे तर या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी पहिला नियम लागू केलाय। तुम्हाला सांगत आहे दुसरा नियम कोणता लागू केलाय सरकारने, दुसरा नियम जो आहे, तिसरा नियम जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये 2 महत्त्वाची तुम्हाला कामे करायची आहेत, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना। ज्येष्ठ नागरिकांनो, या ठिकाणी सरकारी बसमध्ये आधार कार्ड दाखवत असेल तर पुढचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरा नियम असा आहे, हे जाणून घेण्यासाठी खूप मोठ्या फसवणुका आधार कार्डच्या माध्यमातून सध्याला चालू आहेत। तुमच्या बँकेतून पैसे झटक्यात काढून घेतले जातात, आधार कार्डच्या माध्यमातून कुठलाही OTP सुद्धा येत नाही, काही सुद्धा येत नाही। यामध्ये वाचवण्यासाठी तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारने खास ज्या महिला आहेत, ज्या पुरुष आहेत, ज्यांचं बँकेत खातं आहे, बँकेच्या खात्याला आधार कार्ड ज्यांनी जोडलेलं आहे त्यांच्यासाठी फसवणुका होऊ नये म्हणून तिसरा नियम काढण्यात आला आहे, जो प्रत्येकाला आता माहिती असणं गरजेचं आहे। तो तिसरा या ठिकाणी नियम नसून एक प्रकारची सुरक्षा कवच तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आणल्या।
परंतु दुसरा नियम या ठिकाणी तुम्हाला कोणता लावण्यात आलाय काळजीपूर्वक बघा। आधार कार्डवर दुसरा नियम असा आहे की 10 वर्ष त्यांचं आधार कार्ड जर या ठिकाणी जुनं असेल तर 10 वर्ष जुनं काढलं असेल म्हणजे उदाहरणार्थ 2014ला 2015ला 2010ला ज्यांनी आधार कार्ड काढून ठेवले त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। आधार कार्ड आपण बऱ्याच वेळा 10 वर्षापूर्वी काढतो, फोटोही तोच असतो। बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या चेहऱ्यामध्ये आणि या ठिकाणी आता चेहऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात या ठिकाणी फरक झालेला असतो, बदल झालेला असतो। 10 वर्षात काही ना काही या ठिकाणी चेहऱ्यामध्ये बदल होतो। आपल्या चेहऱ्यामध्ये आपला या ठिकाणी पत्ता देखील या ठिकाणी आधार कार्डवरचा बदलतो। आता आपल्या काहींच्या नावामध्ये देखील चेंजेस होतात। नाव जरी बदललं तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या दर 10 वर्षांनी आता अपडेट करायला सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातं। तुमची जन्मतारीख दुरुस्त करा, तुमचा फोटो जो आहे तर तो नवीन या ठिकाणी लावा, तुमचा पत्ता बदलला असेल तर पटकन तुम्ही या ठिकाणी अपडेट करा, तुमचा नवीन फोटो पटकन तुम्ही लावावा, अन्यथा सर्व योजनांचा लाभ तातडीने बंद होऊ शकतो असं सरकारने सांगितलंय। पुढचा नियम लावण्यात आलाय तो म्हणजे आधार कार्डवर तुमची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने तुम्हाला काय करायला सांगितलंय तुम्ही सर्वांनी आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। तिसरा नियम जो आहे तो लावण्यात आलाय तो म्हणजे कुठेही आधार कार्ड या ठिकाणी झेरॉक्स तुम्ही मागितलं, आता या ठिकाणी आधार कार्ड आपण देऊन टाकतो झेरॉक्स मागितलं तर, परंतु सिम कार्ड धारकांसाठी कुठेही असू द्या झेरॉक्स मागितलं तर आधार कार्डचं झेरॉक्स देऊन टाकतो, कोणी फोटो मागितला तर आधार कार्डचा फोटो देऊन टाकतो, छोटे मोठे या ठिकाणी कोणतेही कारण असू द्या आधार कार्ड देऊन टाकतो। परंतु तुम्हाला इथून पुढे सावध व्हायचं आहे। एक विशेष सूचना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आल्या, लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आधार कार्ड नंबर या ठिकाणी खूप आता देणं चुकीचं आहे। बऱ्याचशा ठिकाणी आपलं हे द्यावं लागतं, जसं की बँकेत या ठिकाणी द्यावं लागतं, सिम कार्ड काढताना द्यावं लागतं, अनेक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं असतं। त्यावेळी आधार कार्ड आपण देतो, परंतु UIDAI या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला आधार कार्ड लॉक करायचं आहे, अन्यथा तुमच्या बँकेतील पैसे कट या ठिकाणी होण्याची भीती आहे। तुम्हाला काय करायचं आहे नक्की लक्षपूर्वक ऐका। या ठिकाणी तुम्हाला आता कुठल्याही बँकेतील फसवणूक होणार नाही यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। आधार हा मोबाईल नंबर जोडलेला असतो। आता बघायचा एखाद्या मोबाईल नंबरला आधार कार्ड जर जोडलेला असेल तर आधार कार्ड नंबर लिंक असला तर त्या आधार कार्डच्या नंबरवरून पैसे आरामात या ठिकाणी चोर लोक काढून घेऊ शकतात। त्यामुळे तुम्ही आता काय करायचं आहे गुगलवरती वेबसाईटला जाऊन बायोमेट्रिक ट्रिक आता करून त्याला ब्लॉक करून टाकायचं आहे। आता ज्यावेळेस आपण बायोमेट्रिक ट्रिक वापरतो, ज्यावेळेस आधार कार्ड या ठिकाणी लॉक होऊन जातं, किती जरी या ठिकाणी केलं तर आधार कार्डवर या ठिकाणी कोणी सुद्धा बँकेत प्रवेश करू शकत नाही। त्यासाठी काय करायचं आहे सर्वांनी लक्षात ठेवा, UIDच्या वेबसाईटवर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे, बायोमेट्रिक तुम्ही लॉक करायचं आहे। कोणी एखाद्याने जर पैसे या ठिकाणी घेतले तर तुमचे ठसे या ठिकाणी जर तुमच्या डोळ्यांना जर कॅन जर मिळवलं तर कुठेही फसवणूक करण्याचा जे प्रयत्न करायला लागला तर तो आता इथून पुढे होणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी ब्लॉक करून ठेवलेलं असतं। तर तुम्हाला स्वतःला जेव्हा वापरायचं असेल त्यावेळी अनलॉक तुम्ही करू शकता। तुम्हाला महत्त्वाचं काय करायचं आहे आता या ठिकाणी सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे सरकारने सूचना दिल्या, आधार कार्ड तुम्हाला कुठेही शेअर करू नका, शेअर केल्यावर नंबर मिळून या ठिकाणी गैरवापर होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला गुगलवरती जायचं आहे, तिथे सर्च करायचं आहे बायोमेट्रिक ट्रिक, या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। जर तुम्हाला या ठिकाणी करायचं जमत नसेल तर तुम्हाला आता एखाद्या योजनांचं अर्ज भरतात, तुमचा नातू वगैरे मुलगा हुशार असेल त्याला म्हणायचं आहे आधार कार्ड लॉक करायचं आहे, जेणेकरून बँकेच्या खात्याला ते जोडलेलं असेल। OTP सुद्धा या ठिकाणी अनेकांना न येता आता पैसे या ठिकाणी उडू लागलेत। त्यामुळे आधार कार्डवर ही कामे तुम्ही नक्की करून घ्या। बघा, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।